घेवा. काका नको. हो एवढा केलंय तर खाऊन घेवा. एवढा सकाळी उठून मी करतेय आणि तुम्ही सगळी जण असा करतास. मी काय माझ्यासाठी करताय काय? बर नको तर नको खाऊ. बघा घोडभर चाय दे. घेवा. अहो चाय दिली हा ती तरी घेवा. काय हो भयच हाच ना? म्हणजे नाही लक्ष नाही हा तुमचा मनाने विचारतय. लक्ष लागत तरी कसो? घरात काय चालता आणि घरातल्या माणसाचं काय चाललेला काय कळत नाही. ह्या काय नवीन हा काय आपल्या? पण बाहेरची माणसं लुडबुड करू लागली हवं. इला लक्षात काय म्हणता आता तो विश्वासराव? हा ते का सांगा एकदाच काय तो बेड्या घालून तुरुंगात टाक. त्याच्या मनाचं तरी समाधान. अगो तपासाचं त्याचं काम आहे. पण माका कळत नाही तू घरातल्या गोष्टी किती पडता. म्हणजे काय झालं? आईच्या लग्नाबद्दल बोलत होतो. हा काय? होय माका विचारत होतो तुम्ही लग्नात किती परवानगी देत नाही. त्याचं आयुष्य पडलेलं हा. आता हे सांगणार काय आमका आमच्या बहिणीचा? पण तो किती विषय काढ. म्हणजे मी खोटं बोलतोय काय? नाही तसा नाही म्हणू जाओ माका. पण तो उगाच म्हणणार नाही. त्यांनी त्याका काहीतरी सांगितल्याने असत. तो पोलीस हा ना त्याका घाबरून आपण होकार देऊ असा वाटला असत त्यांना. तो असत पोलीस पण मी भाव आहे. त्या घराचं सगळं माका बघू लागतं. मी होकार देणार आहे. पण ऐकणार कोण? हा ऐकणार कोण? मीच बोलते छायाताईंशी. तू मध्ये पडू नको आता. मी बोलले की माझा तोंड असता म्हणून मी गप रवायचं. गावात काय नाक कापून घेऊचा हा काय? बघू काय बघू काय बघू? हा हय कोणाक काय फरक पडणार नाही. हा तो कोणाचा हात धरून पळून गेलो तर. पण आपल्याक लेख हा ना हा तिचा लगीन करूचा हा ना. आपण असं काय केलं तर कोण सोरीक करत आपल्या मागडा. म्हणा मी काय म्हणते तुम्ही शिरो खाऊन घेवा. हा शिरो खाऊन घेवा. काय बो देविका? चहा. हा मी ओतून देते तू नेऊन दे सगळ्यांना. हा हो कप दे. आम्हाला परत कधी जाता येईल? नेनेंचा खुनी सापडला की लगेच. आता तो कधी सापडणार? हा? सापडेल लवकरच सापडेल. तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल खून? हा? माधव दादा तुम्ही कादंबरी लिहिता. तुम्हाला काय वाटतं कोण असेल खुनी? अरे ते सगळं काल्पनिक असतं. पण हा प्रश्न. पण इथे घडणाऱ्या घटना काल्पनिक नाही आहेत. इथली पात्र काल्पनिक नाही आहेत. तिथे सगळं खरं घडतंय. आणि ज्यांचा खून झालाय ती व्यक्ती या घरातल्यांशी संबंधित होती. मला नाही वाटत असं की हे घरातल्या कोणीतरी केलं असेल. त्या घरातली माणसं ना भिडस्त आहेत एकदम. पण याच घरातल्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हो पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती ना. रागाच्या भरात बोलून गेला असेल दत्ता. म्हणजे दत्ताचा तसा स्वभाव आहे ना. अभिरामाचा सुद्धा तसाच स्वभाव आहे. माझा सुद्धा तसाच आहे. सांगण्याचा मुद्दा काय? आपल्याला एखाद्या माणसाचा राग आला तरी आपण त्या माणसासमोर त्याला रागाच्या भरात काहीही बोललो तरी त्याचा उठून जीव नाही ना घेत. कसं? अगं पण विश्वासराव मला नाही वाटत घरातलं कोणी असेल असं. पण मग या
घराशी संबंधित कोणी? जतीन शेठ? विश्वासराव, तू जतीन शेठची स्वतः चौकशी केलीस ना? त्यांनीही सांगितलं असेलच आणि आता मीही सांगते. जतीन शेठ आणि नेने काकांचा दूर दूरचा काहीही संबंध नाही. हा, नसेल तर चांगलंच आहे. एनिवे, छान मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. ठीक आहे, येतो मी. ध्रुवा, कॉलेजला निघालीस? हो. चल मी येतो तुला सोडायला. काय? हो, अगं घरात बसून कंटाळा आलाय ना, आणि बाबांनी पण कुठे जाऊ नको सांगितलं होतं. अरे पण कुठे जाऊ नको म्हणजे अगदीच कोंडून नाही ठेवलंय ना तुला. एखादा फेरफटका मारून यायचा ना. हो, म्हणूनच यायचं म्हणत होतो. बरं, पण परत येशील ना लगेच घरी? दादा, नाहीतर असं कर, तू मला आता कॉलेजला सोडायला चल आणि तिथेच थांब थोडा वेळ. आज असं एकच लेक्चर आहे, ते झालं की आपण लगेच निघूयात आणि घरी येऊ. दादा, काय झालं? नाही नको, मी तुला रिक्षात बसवतो आणि येतो परत. दादा, पण आज अचानक. पुऱ्या निघूया आपण. चल. हो, पण छत्री घ्या सोबत, पाऊस आहे. हो हो, चल. तुला उशीर होत असेल ना कॉलेजला? काय पूर्वा, कॉलेज का? हो. आणि गणेश, तू कुठे? दादा मला सोडायला येतोय रिक्षापर्यंत. अच्छा, चला मी पण येतो. नाही आलो तर चालेल ना? हो, चल ना. गणेश, येतोयस ना? चल रे, चल चल. विश्वास दा, चल. हल्ली घाबरून खोलीच्या बाहेर पडत नाहीस वाटतं. मी घाबरत? कुणा? बोलूया केव्हा तरी. बोलूयात, केव्हा भेटू? भेटूच. काय मग नाथा, आता कुणाचं मुर्दो पडणार? माका काय माहित. तुका खरंच नाही माहित? इथे शेठ न भेटायला आणखीन कोण कोण यायचं? एक काळा कोट घालून यायचो, नेने वकील आणि गावातले रघु काका पण इलेले. किती साधा आहेस तू, तुला कळत नाहीये का? या सगळ्यामध्ये तू अडकत चाललाय.